नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. थंबनेलला तुम्ही पाहिलंच असेल, आपण IBPS AFO ची नवीन बॅच सुरू करतोय 15 मे पासून. तर त्या संदर्भात माहिती देण्यासाठी कोणकोणत्या फॅकल्टी असणार आहेत, फीज किती असणार आहे, किती ड्युरेशनचा कोर्स असणार आहे, या सगळ्या बाबींबद्दल तुम्हाला विस्तृतपणे माहिती दिली जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी एक्झाम डेट्स काय आहेत AFOच्या, तर तुम्हाला माहित असेल की बँकिंगच्या जेवढ्या काही एक्झाम्स असतील त्या सगळ्या एक्झाम्सचं टाइम टेबल आहे ते 1 वर्ष आधीच येतं. तर त्यानुसार AFOचं जे टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे बघा, प्रिलिम्सची जी एक्झाम आहे ती 9 नोव्हेंबरला होणार आहे आणि मेन्सची एक्झाम जी आहे ती 14 डिसेंबरला होणार आहे. ओके, तर त्या पद्धतीने आपण बॅचचं शेड्यूल केलेलं आहे. IBPS बॅचची माहिती घेण्या अगोदर आपला ॲग्रीएमपीएससीचा 21 आणि 22चा रिझल्ट काय होता ते आपण बघूया. ज्यांना एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमी बद्दल माहित आहे त्यांना रिझल्ट पण माहित आहे, पण असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे पहिल्यांदा या चॅनलशी जुडतायत किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत किंवा एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमी बद्दल पहिल्यांदा ऐकतायत. तर त्यांच्यासाठी सांगतोय की 2021ला आपल्या 203 जागा होतात, तर त्यापैकी 72 ऑफिसर्स हे आपल्या क्लासमधून झालेले आहेत. त्यानंतर 2022 मध्ये सुद्धा 215 जागांपैकी 86 ऑफिसर्स आहेत ते आपल्या क्लासमधून झालेले आहेत. याचे सगळे डिटेल्स जे आहेत की मी PPTची PDF नंतर टेलिग्रामला शेअर करतोय, तुम्ही तिथे बघू शकता. ओके, सो डायरेक्टली आपण बॅच बद्दल चर्चा करूया. तर ही जी बॅच असणार आहे AFOची, ही प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही स्टेज एकत्रितपणे असणार आहे. इंटिग्रेटेड बॅच असणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला AFOला सगळ्यांना माहित आहे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे 3 विषय येतात आणि मेन्सला जो आहे तो ॲग्रिकल्चरचा पूर्णपणे सिलेबस येतो. ओके, त्यानंतर इंटरव्ह्यू. तर हे तिन्ही इंटिग्रेटेड बॅच असणार आहे. आपलं बॅचची जे टायमिंग असणार आहे ते सकाळी 8:30 पासून आपली बॅच सुरू होईल. ती डेली 4 ते 5 तासांची असणार आहे. म्हणजे साधारणपणे 12:30-1 वाजता आपली बॅच संपेल. मध्ये एक अर्धा तासाचा तुम्हाला गॅप मिळेल. आता या बाबतीत बघा की आपली ॲग्रीएमपीएससीची किंवा फूड सेफ्टीची जरी तुम्ही बॅच बघितली असेल तर याच्यामध्ये आपण एक्झामच्या अगोदर बरोबर 1 महिना अगोदर आपण सिलेबस कंप्लीट करतो. 100% सिलेबस कंप्लीट होतो. कुठलाही पॉइंट स्किप केला जात नाही. जर गरज पडली तर 1-2 महिन्यानंतर अंदाज घेऊन आपण बॅचचं जे टायमिंग आहे ते वाढवतो. जनरली आपल्याला बॅचला दर रविवारी सुट्टी असणार आहे, पण जर आपल्याला वाटलं की शेड्यूल थोडं मागं पडतंय तर अशा केसमध्ये आपण रविवारी सुद्धा नंतर क्लास घेणार आहोत. बट एनी हाऊ आपली 9 नोव्हेंबरला प्रिलिम्स आहे, तर 9 ऑक्टोबरला आपली प्रिलिम्स आणि मेन्सचा सिलेबस पूर्णपणे संपलेला असेल. ओके, तर त्या पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे. बॅचची ड्युरेशन आहे ती 6 मंथची असणार आहे क्लासरूमच्या बॅचसाठी, आणि ऑनलाईनच्या बॅचसाठी व्हॅलिडिटी जी असणार आहे ती 1 वर्षाची असणार आहे. जसं सब्जेक्ट संपत जातील तसं आणि आपला पूर्ण सिलेबस संपल्यानंतर सब्जेक्ट वाईज आणि फुल लेंथच्या टेस्ट आपण घेतोय. तुम्हाला ज्या नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत तर त्या नोट्स प्रिंटेड असणार आहेत, बुकलेट फॉर्म मध्ये असणार आहेत. ओके, तर याच्यातील काही एखाद दुसरा सब्जेक्ट किंवा काही ऍडिशनल पॉइंट्स वगैरे जे असतील ते तुम्हाला आम्ही PDF मध्ये प्रोव्हाइड करू, जे तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, त्यानंतर पर्सनल कोचिंग दिलं जाईल. हे फक्त म्हणण्यासाठी नाही, रिअल मध्ये तुम्ही जर ॲग्रीएमपीएससीचे कोणतेही स्टुडंट्स असेल किंवा इव्हन आमच्याकडे एखादा मॉक जरी दिला असेल बँकिंगसाठी किंवा ॲग्रीएमपीएससीसाठी, तरी त्यांना सुद्धा विचारा की खूप जेन्युइनली तुम्हाला गाईड केलं जातं, इव्हन दो तुम्ही क्लासचे स्टुडंट असा किंवा नसा. ओके, बरेचसे आपले 2021 पासूनचे जे ॲग्रीएमपीएससीचे स्टुडंट्स आहेत अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यामुळं आपला हा जो प्रवास आहे हा क्लास नंतर सुद्धा जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत चालू राहतो. तुम्हाला ऍक्च्युअली एक्झाम ओरिएंटेड इथं गायडन्स दिलं जातं. ओके, त्यानंतर येतं इंटरव्ह्यू साठी. आता आपण इंटरव्ह्यू साठी बँकेमध्ये बरीच वर्ष काम केलेले ऑफिसर्स असतील किंवा नुकतेच जॉईन झालेले ऑफिसर्स असतील किंवा जनरल अवेअरनेस मध्ये असणारे एक्सपर्ट्स असतील, अशांची टीम बनवतो आपण, पॅनल बनवतो इंटरव्ह्यू घेण्यासाठी. आता जे इंटरव्ह्यू आपण IBPS घेतले होते यावर्षी, ज्यांनी कोणी तुमच्या ओळखीचे असतील, सिनियर्स असतील, मित्र असतील तर त्यांना आवर्जून विचारा. प्रत्येकाचा इंटरव्ह्यू आम्ही जवळजवळ 35 ते 40 मिनिटं इंटरव्ह्यू प्लस पर्सनल फीडबॅक अशा पद्धतीने घेतला होता.
तर तशाच पद्धतीने इंटरव्ह्यू पूर्णपणे अरेंज केले जातात, ज्याचा ऍक्च्युअली तुम्हाला फायदा होतो. ओके. त्यानंतर लास्ट आहे ग्रुप डिस्काउंट. जर तुम्ही एखाद्या एकत्रित कॉलेजमधून तुम्ही सगळे मित्र असाल आणि 3 पेक्षा जास्त संख्या असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये फीज मध्ये ग्रुप डिस्काउंट पण दिला जातो. तुम्ही ऍडमिनला विचारून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. ओके. तर हे सगळे बॅचचे डिटेल्स आहेत, लक्षात घ्या. IBPS बॅचची अनाउन्समेंट 2 वर्ष आम्ही याच्यासाठी थांबवली होती, कारण ऍग्री MPSC ची कंटिन्युअस ऍड होती आणि आम्हाला डायव्हर्ट व्हायचं नव्हतं. जे काही विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्यांना एकदम चांगला कंटेंट आपल्याला द्यायचा होता, त्या पद्धतीनं टीचिंग नोट्स बनवायच्या होता. त्यामुळे 2 वर्ष आम्ही ऍग्री MPSC बॅच नाही काढली. मागच्या वर्षी आपली फूड सेफ्टी ऑफिसरची बॅच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण काढली होती, ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं त्याला रिस्पॉन्स आला. मागच्या 6 महिन्यांपासून आम्ही हे IBPS शेड्यूल करतोय, कारण आम्हाला जे काही विद्यार्थी विश्वास ठेवून आमच्याकडे येणार आहेत तर त्यांना तेवढ्या क्वालिटीचं कंटेंट द्यायचं आहे. तर त्या पद्धतीनं कोर्स डिझाईन केलेला आहे. तुम्ही 100% याच्यामध्ये विश्वास ठेवून येऊ शकता. कुणीही कुठलीही तुमची तक्रार राहणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. जनरली एक्सलन्स ऍग्रिकल्चर अकॅडमीमध्ये जे विद्यार्थी येतात ते पुढच्या बॅचला मिनिमम 4 ते 5 विद्यार्थ्यांना रेफरन्स करतात, हा आमचा अनुभव आहे. तर तशाच पद्धतीनं तुम्हाला टीचिंग केलं जातं, जेणेकरून इथून बाहेर पडताना तुम्ही क्लासच्या कंटेंट बद्दल, स्वतःच्या अभ्यासाबद्दल 100% सॅटिस्फाय असाल. ओके. पुढचा पॉइंट बघूया. पुढचा पॉइंट आहे जे सगळ्यात महत्वाचा आहे की ऍग्रिकल्चर AFOच्या मेन्सला तर ऍग्रिकल्चर आहे आणि एक्सलन्स ऍग्रिकल्चर अकॅडमी मध्ये ऍग्रिकल्चर कशा पद्धतीनं शिकवलं जातं हे तुम्हाला ऍग्री MPSCच्या बॅच मधून माहित आहे, किंवा कृषी सेवकचे आपण काही व्हिडिओज टाकले होते युट्यूबला, त्या माध्यमातून तुम्हाला कल्पना आहे. पण प्रिलिम्स बद्दल तुम्ही अनअवेअर आहात. तर प्रिलिम्सला आपण फॅकल्टी घेताना त्या लेवलची तगडी फॅकल्टी घेतलेली आहे, जेणेकरून तुमचा प्रिलिमचा खूप चांगला अभ्यास होईल, कोणतीही कमतरता त्यामध्ये राहणार नाही. पहिली फॅकल्टी आहे ती गौरी बाविस्कर मॅडम आहेत. आता गौरी बाविस्कर मॅडम जे आहेत त्यांना 5 वर्षाचा अनुभव आहे. त्या स्वतः RRB PO म्हणून सिलेक्टेड झालेले आहेत. त्यामुळे पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड क्वांटचा जो सिलेबस आहे ते मॅडम घेणार आहेत. दुसऱ्या मॅडम आहेत मयुरी सावंत मॅडम. त्या स्वतः IBPS PO बँक ऑफ इंडिया, IBPS SO IT बँक ऑफ बडोदा इथं दोन्हीकडे त्यांचं सिलेक्शन झालं होतं. मागची 7 वर्ष मॅडम जे आहेत या लॉजिकल रिझनिंग शिकवत आहेत. आपल्याकडे सुद्धा त्या लॉजिकल रिझनिंग घेणार आहेत. ओके. त्यानंतर जनरल अवेअरनेसचा जो सिलेबसचा पार्ट आहे तो मी स्वतः घेणार आहे. मी स्वतः तालुका कृषी अधिकारी म्हणून 7 वर्ष काम केलेलं आहे. त्यानंतर जवळजवळ 5-6 वर्ष मी सध्या टीचिंग क्षेत्रात आहे. आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून ऍग्री MPSC असेल किंवा IBPS आपण मॉक इंटरव्ह्यू घेतले होते. जवळजवळ 171 विद्यार्थी ऑफिसर्स झालेले आहेत. ओके. त्यानंतर ऍग्रिकल्चरच्या स्टुडंटना जो सगळ्यात डिफिकल्ट वाटतो किंवा ज्याचं प्रिपरेशन करायला थोडं टाइम लागतो असा जो सब्जेक्ट आहे दॅट इज इंग्लिश. ओके. आपल्याकडं 21 आणि 22च्या बॅचला ऍग्री MPSCला बघा चक्रनारायण सर होते, ज्यांनी बॅच केली असेल त्यांना माहित असेल. तर ते सर आपल्याकडं इंग्लिश सुद्धा घेणार आहेत. सरांना जवळजवळ 15-16 वर्षाचा अनुभव आहे. पुण्यामध्ये जेवढे काही क्लासेस आहेत, जेवढे काही टॉपचे इन्स्टिट्यूशन्स आहेत कॉम्पिटेटिव्ह मध्ये, त्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये शिकवण्याचा सरांचा अनुभव आहे. त्यामुळं इंग्रजी बद्दलची तुमची जी चिंता आहे तर ती राहणार नाही. तुम्ही निर्धास्तपणे तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये इंग्रजीमध्ये कसे मार्क्स पाडायचे याचे टॅक्टिक्स तुम्हाला सर सांगतील. ओके. ही झाली प्रिलिमची फॅकल्टी. मेन्सच्या बाबतीत बघा, मी स्वतः ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स आणि 1-2 विषय घेणार आहे. त्यानंतर रणजित सर तुम्हाला माहित आहे ऍग्रिकल्चर मधला जो मोस्टली विद्यार्थ्यांना बोरिंग किंवा खूप अवघड वाटतो असा बॉटनी विषय आहे. त्यानंतर पॅथॉलॉजी आहे. त्याचबरोबर काही सेरिकल्चर, ॲपिकल्चर असे छोटे टॉपिक्स आहेत. फिशरी आहे. हे सगळे टॉपिक्स रणजित सर घेणार आहेत. रणजित सर स्वतः AFO म्हणून सिलेक्ट झालेले आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आणि मागच्या 4 वर्षापासून आपल्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये ते टीचिंग करतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट फॅकल्टी आहे शुभांगी देवकर मॅडम. मॅडम हॉर्टिकल्चर मध्ये PhD आहेत. MPKU राहुरी मधून नुकतंच त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. त्या MSc गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्याचबरोबर त्यांची नेट त्या क्वालिफाय झालेल्या आहेत. ओके. ॲग्रोनॉमी नंतर सगळ्यात वास्ट सिलेबस जो आहे तो हॉर्टिकल्चरचा आहे. त्यामुळे आपण हॉर्टिकल्चरचे खास करून एक्सपर्ट्स याच्यामध्ये बोलवलेले आहेत. त्यानंतर किशोर चांदगुडे सर आहेत. असिस्टंट कमांडंट म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं वन ऑफ द हायेस्ट मार्कनी. इव्हन IBPS AFO पण ते 4 वेळा सिलेक्ट झालेले आहेत. त्यातल्या एका अटेम्प्ट मध्ये त्यांना
AFO मध्ये सगळ्यात हायेस्ट इंटरव्ह्यूला मार्क्स होते. तर आपल्याला किशोर सर ओव्हरऑल गायडन्ससाठी आणि खास करून इंटरव्ह्यू साठी अवेलेबल राहणार आहेत. आता हे फॅकल्टी सोडून आणखीनही 2-3 फॅकल्टी आहेत आपल्याला मेन्स साठी, पण त्या सब्जेक्टचं वेटेज कमी आहे त्यामुळे मी इथं मेन्शन केलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीनं प्री आणि मेन्सला तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे किंवा चांगल्या क्वालिटीचे आपण टीचर्स आणणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनात जी भीती आहे की AFOचं प्रिपरेशन पुण्यात होईल का, तर एक चान्स आम्हाला द्या. आम्ही ऑलरेडी ऍग्री मध्ये सिद्ध केलेलं आहे, फूड सेफ्टी ऑफिसर्स मध्ये सिद्ध केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही AFO मध्ये सुद्धा तुमच्या तेवढ्या विश्वासात पात्र ठरू. ओके. पुढचा आहे आपल्या लायब्ररीच्या आपल्या क्लासरूमच्या बरोबर समोर लायब्ररी आहे, अभ्यासिका आहे. त्यामुळं तुम्ही जर क्लासरूम बॅचला जर जॉईन झाला तर इथल्या इथंच तुम्हाला अभ्यास करता येईल, एक ग्रुप तुमचा होऊन जाईल आणि स्पर्धा परीक्षामध्ये ग्रुप स्टडीला खूप जास्त महत्व असतं. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांना मी रिकमेंड करेल की त्यांनी क्लासरूमची बॅच जॉईन करावी. अगदीच ज्यांना शक्य नाही, पुण्यात राहण्याचा खर्च परवडत नाही किंवा आणखीन काही रिझन्स असतील, ते घरातूनच किंवा ऑनलाईन बॅचच्या माध्यमातूनच आपल्याशी जोडले जाणार आहेत, तर ते ऑनलाईन सुद्धा करू शकतात. फक्त ऑनलाईनच्या स्टुडंटना फक्त मी इतकंच सांगेन की थोडं तुम्ही डिसिप्लिन राहत असाल तर ऑनलाईन सुद्धा काहीच हरकत नाही. क्लासरूमच्या बॅचला थोडं इथल्या इथं कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे किंवा मुलांच्या बरोबर एकत्रित अभ्यास असल्यामुळे एक वातावरणाचा फायदा होतो त्यांना की त्या अभ्यासाच्या ट्रॅक मध्ये राहतात. तर ऑनलाईनचे स्टुडंट सुद्धा त्या पद्धतीने डिसिप्लिन ठेवून तुम्ही अभ्यास करू शकता. ओके. आपली जी स्टडी रूम आहे जवळजवळ 150 ते 200च्या दरम्यान आपली कॅपॅसिटी आहे. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत आपली अभ्यासिका सुरू असते. ओके. फी डिटेल्स बद्दल बघा, जर ऑनलाईनला तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू मिळून आपली फक्त 14,000 फी आहे, ती वन टाइम फी आहे. तुम्हाला जर इन्स्टॉलमेंट मध्ये भरायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता. सुरुवातीला 9,000 भरावं लागेल, नंतर एका महिन्याच्यात 6,000 भरावं लागेल. क्लासरूमच्या बाबतीमध्ये बघा 22,000 फी आहे, इन्स्टॉलमेंट मध्ये 1,000 एक्स्ट्रा भरावे लागेल, 14,000 आणि 9,000 अशा पद्धतीने इन्स्टॉलमेंट भरू शकता. आता असे काही विद्यार्थी आपल्याकडे असतील ज्यांना फक्त प्रिलिम्सच करायचं आहे किंवा फक्त जनरल बँकिंगच करायचं आहे, किंवा काही विद्यार्थी असे असतील की ज्यांना फक्त मेन्सच करायचं आहे, तर तशा पद्धतीनं आपण बॅच कस्टमाइज केलेले आहेत. तुम्हाला फक्त प्रिलिम्सला किंवा फक्त मेन्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तसंही तुम्ही ऑफिसला कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन घेऊ शकता. ओके. तर या पूर्ण फी स्ट्रक्चर मध्ये लक्षात घ्या तुमचे क्लासेस, त्यानंतर आपण जे तुम्हाला बुकलेट्स देणार आहोत, बुकलेट, इंटरव्ह्यू गायडन्स आणि टेस्ट सिरीज, हे सगळं याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. ओके. आता जे विद्यार्थी क्लासरूमला येतील तर त्यांच्यासाठी आपल्या क्लासच्या आवारात एक 5 ते 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स वरती एवढे सगळे हॉस्टेल्स आहेत. बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेल दोन्हीची यादी सेपरेट दिलेली आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की टेलिग्राम वरती मी ही PDF टाकतोय, तिथून तुम्ही ऍड्रेसेस घेऊ शकता. यांचा आणि आमचं कोणतंही कोलॅबोरेशन नाही, फक्त पुण्याला जे बाहेरून विद्यार्थी येतात ज्यांचं इथं कुठलंही कॉन्टॅक्ट नसतो, तर त्यांच्यासाठी एक सोय व्हावी म्हणून या आवारातले हॉस्टेल जे आहेत त्यांची आम्ही यादी घेतलेली आहे. तुम्ही त्यांना पर्सनली कॉल करू शकता. ओके. या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅचची सगळी माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त तुमच्या जर काही शंका असतील तर मोबाईल नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसतील, तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करून सगळी माहिती घेऊ शकता. ऍग्री MPSC आणि फूड सेफ्टी ऑफिसरच्या एक्झाम मध्ये ऑलरेडी आम्ही ब्रँड आहोत आणि आता AFO मध्ये सुद्धा पूर्ण तयारीनिशी एकदम चांगली फॅकल्टी घेऊन आम्ही उतरत आहोत. त्यामुळे आम्हाला तुमच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे. इथेच थांबतो. धन्यवाद.